दरम्यान धर्मराव बाबात्राम यांनी एक मोठं विधान केलं आहे। नवीन काम हातात घेतलेलं आहे। अपेक्षा करून काहीतरी चांगलं घडेल असं ते म्हणाले। भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेशावर धर्मराव बाबात्राम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। स्वतःच्या वडिलांना सोडून नवीन वडील शोधले। त्यांना राजकारणामध्ये 8 वर्ष झाले, अजून खूप शिकायचंय असं धर्मराव बाबात्राम यांनी मुलीला म्हटलेलं आहे। तर धर्मराव बाबात्राम यांच्या मुलीने राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश केलाय, तर दुसरीकडे धर्मराव बाबात्राम मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि अशामध्ये त्यांची मुलगी ही राष्ट्रवादी एसपी मध्ये गेल्यानंतर धर्मराव बाबात्राम यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। तर आपल्या मुलीने नवीन वडील शोधले, त्यांना राजकारणामध्ये फक्त 8 वर्ष झाली आहेत, अजून खूप काही शिकायचं आहे असं ते म्हणाले। चांगलं आहे, नवीन पार्टी नवीन काम हातामध्ये घेतलंय। अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल। ठीक आहे, नवीन वडील त्यांनी शोधला असेल। आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेला आहे, चांगलं आहे। बघू काय करतात ते। आपण लोकांकरता काम केलेलं 50 वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलं। त्यांनी उत्तर दिलं ना, काय घर फुटला नाही म्हणून। आता घर फुटला नाही तर आता बघू काय काय पुढे आहे, कोण घर फोडला काय नाही फोडला। मी तर सांगतच होतो साहेबांनी अशा प्रकारचं करू नये। ठीक आहे, ते झालं, आता घडला, आता घोडा मैदान समोर आहे, बघू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।